2017 साली आपल्या माई वडापावची सुरुवात केली मी. सुरुवातीला एक झाडाखाली, चिंचेच्या झाडाखाली आम्ही गाडी लावायचो, फक्त गाड्यावरती वडापाव चालू केला होता. तर त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम आले, म्हणजे काही माहितीच नव्हती ना, काय असतं कसं असतं, करायचं म्हणून आपल्याला चालू केलं. असं म्हणजे प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावं लागलं. असं इमर्जन्सी आपल्याला काहीच माहिती नव्हतं त्यातलं, पण तो व्यवसाय वाढवायचा होता, एवढी एकच जिद्द होती. प्रत्येक संकटांना तोंड देत 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 त्याच्यानंतर 1 वर्षांनी आम्ही स्वतःचं दुकान केलं आणि तिथपासून मग आमची जर्नी चालू झाली. आणि तेव्हा वडापाव म्हणजे पुरायचीच नाही मला वडापाव. मी बनवायचे एवढंस आणि ते गेले की 1 तासामध्ये संपून जायचं. परत आम्ही घरी यायचो, दुसऱ्या दिवशी थोडंसं जास्त बनवायचो. म्हणजे असे कस्टमर फार आम्हाला भेटले. लोक वाट पाहत बसायचे तेव्हा आमची. म्हणजे 8 दिवसातच लोक, म्हणजे रोज ताई 3 वाजता येतात, अजून कशा आल्या नाही बाबा असं. त्याच्यातून मग वाढत शेजारी कॉलेज असल्यामुळे स्टुडंट यायचे, रोडला माणसं. म्हणजे असं वडापाव म्हणजे त्यांना अक्षरशः यांना फोन यायचे की आज आणखी का बरं तुमची गाडी आलेली नाहीये. असं चालू झालं ते वडापाव. मग 1 दुकान 2 वर्षांनी 3 वर्षांनी आम्हाला 3 शटर घ्यावे लागले. ते 3 शटर घेता 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 आज वाढता 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 वाढतच गेलं ते.